खोट्या आहेत? सहीची नक्कल करता येते, पण असे काही स्ट्रोक्स असतात जे फक्त त्याच माणसाला करता येतात ज्याची ती सही आहे. बोल लवकर. राणींनी जर तुला असा प्रश्न विचारला तर काय उत्तर देशील? मॅडम, कोर्टासमोर तुम्ही तुमचे शब्द माझ्या तोंडी घालू नका. मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे की या सह्यांच्या वरचे सर्व स्ट्रोक एकाच माणसाच्या हातून आलेले आहेत. हे इंद्रजित महाडिकांचे स्ट्रोक आहेत. तुम्ही खोटं बोलताय. मला चांगलं आठवतंय की तुम्ही म्हणाला होतात की ह्या डॉक्युमेंट्सवरच्या पहिल्या 4 सह्या इंद्रजित महाडिकांच्या आहेत. राणींनी असा प्रश्न विचारला तर म्हणायचं, अहो हे मी नाही, तुम्हीच माझ्या समोर 100 वेळा बोलत होता. मी तेच सांगतोय की या सर्व सह्या खऱ्या आहेत. खोटं बोलताय तुम्ही. हा कोणाच्या तरी आयुष्याचा प्रश्न आहे. तुम्ही खोटं बोलू नका. अहो, तुमची साक्ष खूप महत्वाची आहे. असं करू नका. हे असंच प्रेशर राणी तुमच्यावर टाकेल तेव्हा म्हणायचं की अहो कोणाच्या तरी आयुष्याचा प्रश्न आहे, तर मी खोटं कशासाठी बोलेल? मी कोर्टाचा अवमान करणार नाही. मी न्यायाने चालणारा माणूस आहे. मी न्यायाने चालणारा माणूस आहे. मी आजपर्यंत कोर्टासमोर एकही साक्ष खोटी दिलेली नाही आणि आत्ताही देणार नाही. जज साहेब, मला असं वाटतं की यांचे कोणीतरी कान भरले. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. मला वाटतं आणखी कोर्टाचा वेळ वाया घालवू नये, कारण महाडिकांच्या विटनेसनेच हे सगळं क्लिअर केलंय की ह्या केसमध्ये कोण खरं बोलतंय, कोण खोटं बोलतंय. आता प्रॉपर नोटरी वकिलाच्या समोर सह्या झाल्या, त्याही आबासाहेबांच्या इच्छेने. हे सुद्धा प्रूव्ह झालंय. आणि हँडरायटिंग एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार त्या प्रॉपर्टी पेपर्सवर इंद्रजित महाडिकांनीच सह्या केल्या, हे सुद्धा प्रूव्ह झालंय. म्हणजेच विक्रांत महाडिकच्या नावे जी प्रॉपर्टी झालीये ती या सगळ्यांच्या संगनमतानं झालीये. त्यामुळे कुठला वाद असण्याचं काही कारणच नाहीये. ॲडव्होकेट राणी, हे कोर्ट आहे आणि तुम्ही लॉयर आहात याचं भान ठेवा. जर यांचे कान कोणी भरले या संदर्भात तुमच्याकडे काही पुरावा असेल तर तो सादर करा. सॉरी जज साहेब, माझ्याकडे असा काही पुरावा नाहीये. पण अहो, हे खरंच खोटं बोलतायत. बघा, तुम्ही ना पुन्हा एकदा हे डॉक्युमेंट्स बघा, नीट व्यवस्थित बघा आणि कोर्टाला सांगा की ह्यावरच्या सह्या खऱ्या आहेत की खोट्या. प्लीज. या सर्व सह्या सेम आहेत. खोटं आहे हे. मी असं का करताय? नीट बघा ते पेपर्स. ऑब्जेक्शन जज साहेब. ॲडव्होकेट राणी महाडिक या स्वतःच्याच विटनेसवर दबाव आणतायत. राणी महाडिक, अहो ते रायटिंग एक्सपर्ट आहेत, तुम्ही त्यांनाच शिकवतायत. हे असं वाटत नाही का तुम्हाला? कारखाने सर, तुम्ही 1-2 मिनिटं जरा थांबता का? मला विचारू द्या त्यांना. हे बघा, मी परत एकदा तुम्हाला विनंती करते, तुम्ही हे पेपर्स व्यवस्थित बघा. त्या सह्या खऱ्या आहेत की खोट्या आहेत? खोट्या आहेत त्या सह्या. सांगा ते कोर्टाला.
जज साहेब, मी ठामपणाने सांगू शकतो की या सर्व सह्या इंद्रजित महाडिकांच्याच आहेत. हे खोटं बोलतायत. यांनी माझ्या विटनेसला मॅनिप्युलेट केलंय. जज साहेब, मला वाटतं की अजून कोर्टाचा वेळ वाया घालवू नये. ॲडव्होकेट राणी महाडिक, तुम्ही पुन्हा पुन्हा तेच स्टेटमेंट का देतात? अहो, तुमच्याकडे पुरावे नाही आहेत आणि इथे कोर्टात पुरावे आणि साक्षीदार लागतात. आहेत का? जज साहेब, मला वाटतं की राणी महाडिक या कोर्टाला चावडी बनवण्याचा मूर्खपणा करतायत. तिथे कसं आहे की ओरडून रडून विषयाला बगल देता येते, पण इथे तसं नाहीये. मला तर प्रश्न पडतोय की ह्या लॉयर कशा झाल्यात? यांना कोणी लॉयर केलं? असो, दॅट इज नॉट माय नन ऑफ बिझनेस. तर मला फक्त इतकंच सांगायचंय की आमच्या बाजूने आम्ही सगळे पुरावे साक्षीदार कोर्टासमोर सादर केले आणि माझ्या आशिलावर अत्यंत खोटा आरोप झालाय. तेव्हा जज साहेब, माझी कोर्टाला विनंती आहे की कोर्टाने असा निर्णय द्यावा की त्या निर्णयानंतर इंद्रजित महाडिक, आबासाहेब महाडिक ह्यासारख्या लोकांना कळलं पाहिजे की कुठलीही एखादी प्रॉपर्टी दुसऱ्याच्या नावावर करायची असेल तर समोरच्या व्यक्तीला ती प्रॉपर्टी त्याच्या नावावर केल्यानंतर पुढे जाऊन कुठलाही त्रास होता कामा नये याची काळजी त्यांनी आधीच घेतली पाहिजे. त्याला कुठलाही मनस्ताप झाला नाही पाहिजे याची दखल सुद्धा त्यांनी आधीच घेतली पाहिजे. That's all, my lord. Thank you. संपलं सगळं. हारलो आपण. हे बघा, असं हरून चालणार नाही. राणी यातूनही काहीतरी मार्ग काढेल. माझा विश्वास आहे राणीवर. होईल सगळं ठीक. या केस संदर्भातील सगळे पुरावे आणि साक्षी